जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भीम जयंतीनिमित्त बॅनर तयार करणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि ZArcher नावाचे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। तर या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही हे दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपलं मटेरियल डाउनलोड करून घ्या। त्यानंतर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आजच्या आपल्या व्हिडिओला। सर्वात अगोदर तुम्हाला ZArcher नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यामध्ये आपल्या डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। डाउनलोड फोल्डरमध्ये आपण एक झिप फाईल दिलेली आहे, त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। तर इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काय अशा प्रकारे आपल्यासमोर एक फोल्डर ओपन झालेला आहे भीम जयंतीचं। त्यामध्ये आपण PLP फाईल दिलेली। PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। ओपन .plp फाईलवरती क्लिक करून .plp वरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं। फोल्डरला ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपलं ग्रुप बॅनर ओपन झालेला आहे। इथे तुम्ही फोटोज ॲड करू शकता स्क्वेअरमध्ये। तर फोटोज कसे ॲड करायचे यावरती आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि फोटो कसे ॲड करायचे ते शिकून घ्या। आणि इथे फोटो ॲड करायचे आणि इथे इम्पोर्ट करून सेव्ह करून टाकायचं। इथे लेअरवरती क्लिक करून तुम्ही खाली शुभेच्छुक चेंज करू शकता, म्हणजे तुमच्या कोणत्या ग्रुपचं नाव असेल तर इथे नाव टाकू शकता। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। बाकी काही एडिट करण्याची आवश्यकता नाही आहे, पण सिम्पली या बॅनरला तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।